चुकांमध्ये तुम्हाला पूर्वीपेक्षा काहीतरी चांगले बनवण्याची ताकद असते. काय तुमच्या जीवनातील चुका तुम्हाला अधिक चांगले बनवण्यासाठी प्रवृत्त करतात? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 उपासना. प्रियानो, आजच्या उपासना कार्यक्रमात आपले हार्दिक स्वागत. अनेक दर्शक हा कार्यक्रम आवर्जून पाहतात आणि आम्हाला नित्य नेमाने मिस कॉल सुद्धा करतात. त्या सर्वांचा मी ऋणी आहे. आपणा सर्वांस पुन्हा एकदा विनंती आहे की आपणास कार्यक्रम आवडत असेल तर जरूर आम्हाला मिस कॉल करा. प्रियांनो, चुका तर सर्वांकडून होत असतात. मग ते एखादे लहान बालक असो किंवा वयोवृद्ध असो. मनुष्य आपल्या चुकांमधून स्वतःला सावरून स्वतःमध्ये सुधारणा घडवून आणत असतो. आणि म्हणूनच आम्हाला दिसते की जरी चुका सर्वजण करत असले तरीही या चुका आम्हाला सुधारण्याची संधी देणाऱ्या असतात. म्हणून सुधारण्याची संधी आपण कधीही वाया घालवू नये. सध्या आपण इतिहासाचे दुसरे पुस्तक याचा अभ्यास करीत आहोत. आजच्या अध्ययनात दाविदाने अगोदर केलेली चूक कशी सुधारली आणि देवाचा कोश परत आणण्यासाठी जे प्रयत्न केले जात होते ते कसे सफल झाले हे आपण पाहणार आहोत. दाविदाने कशा रीतीने आपली चूक सुधारली आणि काय तो त्याच्या योजनेत सफल झाला हे पाहण्यासाठी चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आज आम्ही 15व्या अध्यायाला सुरुवात करीत आहोत. इतिहासाचे पहिले पुस्तक 15वा अध्याय. 13व्या अध्यायात आम्ही पाहिले होते की दाविदाने कराराचा कोश यरुशलेमेत आणण्याचा योग्य हेतू अयोग्य पद्धतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. तो अयशस्वी झाला. आता 15व्या अध्यायात तोच हेतू त्याने योग्य पद्धतीने कसा पूर्ण केला ते आपण पाहणार आहोत. 15वा अध्याय पहिलं वचन सांगतं, दाविदाने दावीदपुरात आपल्यासाठी महाल बांधिले व देवाच्या कोशासाठी एक स्थान सिद्ध करून एक तंबू ठोकिला. दाविदाच्या घराच्या बांधकामा प्रकल्पापेक्षा देवाच्या दृष्टीने कोशाच्या जागेची तयारी ही महत्वाची गोष्ट होती. या वचनातला पहिला भाग, त्याने आपल्यासाठी दाविदाच्या नगरात घरे बांधली. हा भाग कित्येक लोकांसाठी महत्वाचा असू शकेल, परंतु तो देवासाठी महत्वाचा नाही. दुसरं वचन सांगतं, दाविदाने सांगितले की लेव्या वाचून दुसऱ्या कोणीही देवाचा कोश उचलू नये, कारण देवाचा कोश उचलण्यास व देवाची सेवा निरंतर करण्यास त्यास परमेश्वराने निवडिले आहे. याविषयी मला दाविदाला प्रश्न विचारावासा वाटतो की त्याने हीच गोष्ट सर्वप्रथम का लक्षात ठेवली नाही, का केली नाही? हीच गोष्ट योग्य प्रकारे करण्यासाठी त्याला कटू अनुभवातून का जावे लागले? मला वाटतं श्रोत्यानो, आपण सर्वच जण अशा प्रकारे चुका करीतच शिकतो. पण श्रोत्यानो, त्या चुकीबद्दल दाविदाला दोष देणे किती सोपे आहे. मला अगदी खात्री वाटते की आमच्यावर वेळ येते तेव्हा आम्हीही दाविदाप्रमाणे चुका करतो. आपणापैकी कित्येक जण आता असे म्हणत असतील की छे, आम्ही असल्या चुका करणे शक्यच नाही. आम्ही देवाच्या वचनाप्रमाणे चालण्याचा तंतोतंत प्रयत्न करतो. तर आपणापैकी काही म्हणत असतील, आदामाच्या जागी मी असतो तर मी त्याच्यासारखा मूर्खपणा कधीच केला नसता. मी देवाच्या इच्छेविरुद्ध त्या जीवन वृक्षाचे फळ खाल्लेच नसते. अशा लोकांच्या संदर्भात मला शब्बा शाळेविषयीची एक गोष्ट आठवते. त्या शाळेतल्या सर्व कुमारवयीन मुलांनी त्यांच्या शिक्षिकेला छाती ठोकपणे सांगितले की ते आदामाच्या जागी असते तर त्यांनी देवाची आज्ञा मोडली नसती. शिक्षिकेने एक लहानशी छोटीशी पार्टी आयोजित केली. तिने आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्या आवडीचे पदार्थ बनवून मेजावर छान सजवून ठेवले. त्या सर्वांना तिने पार्टीचे आमंत्रण दिले. तिने त्या मेजाच्या मध्यभागी एक पांढरे काचेचे भांडे झाकणासह ठेवले. जेव्हा मुले आली तेव्हा तिने त्यांना सांगितले, मुलांनो, तुमच्या आवडीचे सर्व पदार्थ या ठिकाणी आहेत.
तुम्हाला पाहिजे ते पाहिजे तेवढे खा. मुले त्या पदार्थावर ताव मारत असताना तिने मैत्रिणीचा फोन येईल अशी व्यवस्था करून ठेवली होती. मुले त्यांच्या आवडीचे पदार्थ खात असतानाच तिच्या फोनची बेल वाजली. तेव्हा ती मुलांना म्हणाली, मुलांनो, मी फोन घ्यायला आत जाते. तुम्ही भरपूर खा हां. पण मेजाच्या मध्यभागी जे भांडे झाकून ठेवले आहे ना, ते मात्र अजिबात उघडू नका. असे म्हणून ती फोन घेण्यासाठी दुसऱ्या खोलीत निघून गेली. परंतु तिची पाठ फिरताच मुलांना त्या झाकलेल्या भांड्यात काय आहे हे पाहण्याची मोठी उत्सुकता वाटू लागली. त्या भांड्याचे झाकण उघडून त्यात काय असावे ते पाहण्यासाठी ते एकमेकांना आग्रह करू लागले. शेवटी त्यांच्यातल्या एका धाडसी मुलाला त्यांनी ते झाकण उघडण्यास तयार केले. त्या मुलाने मोठे धैर्य करून ते झाकण उघडले आणि झाकण उघडताच त्या भांड्यातून एक पांढरा उंदीर टुणकन उडी मारून बाहेर पळाला. मुलांना मोठा आश्चर्याचा धक्का बसला. पण आता तो भांड्यातून पळून गेलेला उंदीर परत त्या भांड्यात कसा ठेवायचा हा मोठा प्रश्न त्यांना पडला. ते त्यांच्यासाठी अशक्यच होते. ते सर्व विचारात पडले व आपल्या शिक्षिकेचे न ऐकल्याबद्दल त्यांना फार खंत वाटू लागली. एवढ्यात ती शिक्षिका परत आली. मुलांचे गोरेमोरे झालेले चेहरे पाहताच तिच्या लक्षात सर्व प्रकार आला व ती त्यांना म्हणाली, मुलांनो, आदामाच्या जागी मी असतो तर मी पाप केले नसते असे तुमचे म्हणणे किती चुकीचे आहे हे आता तुम्हाला कळले ना? श्रोत्यानो, देवाचे वचन आम्हाला सांगते की आम्ही सर्व पापी आहोत. परंतु जर आम्ही ही गोष्ट कबूल करीत नाही तर आम्ही लबाडी करतो. आम्ही स्वतःला फसवतो आणि आमच्यामध्ये खरेपणा नाही. दाविदाने कोष आणताना पहिल्यांदा चूक केली व नंतरच्या प्रयत्नात त्याने त्यासाठी योग्य पद्धत वापरली. प्रश्न असा आहे की आपली चूक पदरात घेऊन देवाकडे मार्गदर्शनासाठी वळणे. दाविदाने बहुधा हेच केले. आपण वाचतो 15 अध्याय 3 वचनात, 3 वचन, परमेश्वराच्या कोशासाठी जे स्थान त्याने तयार केले होते तेथे तो न्यावा म्हणून दाविदाने सर्व इस्रायलास यरुशलेमेत एकवट केले. त्याने देवाच्या मार्गदर्शनानुसार आपली पद्धत बदलली. श्रोत्यानो, आम्ही आमच्या ख्रिस्ती संस्थांच्या प्रशासनासाठी वेगवेगळ्या पद्धती अंमलात आणतो. परंतु या संस्थांद्वारे देवाचे गौरव व्हावे म्हणून आम्ही कधी देवाचे मार्गदर्शन मागितले आहे काय? आम्ही देवाने सांगितलेल्या पद्धती अंमलात आणल्या आहेत काय? जर आम्हाला आमच्या देवाच्या कार्यामध्ये यश हवे असेल तर देवाचे वचन आमच्या पावलासाठी दिवा व आमच्या नेत्रासाठी प्रकाश असे झालेच पाहिजे. सर्व इस्रायलाला कराराचा कोष आणण्यासाठी एकत्र जमवणे आवश्यक आहे असे दाविदाला वाटले. देवाच्याही दृष्टिकोनातून ही गोष्ट महत्वाची होती म्हणूनच त्याने ही गोष्ट इतिहासाच्या पुस्तकात नमूद केली. त्याने या पुस्तकात या ऐतिहासिक काळाविषयी स्वतःचा दृष्टिकोन व्यक्त केला. दाविदाने योग्य प्रकारे तो कोष हलविण्याचा प्रयत्न केला. 4 वचन, त्याप्रमाणेच दाविदाने अहरोनाचे वंशज व लेवी यास एकवट केले. त्याने लेव्यातील प्रत्येक कुटुंब प्रमुख व त्यांच्याबरोबर येणाऱ्या पुरुषांना बोलावले. नंतर 15 अध्याय 11 आणि 12 वचने सांगतात, दाविदाने सादोक, अब्याथार याजक, उरियेल, असाया, योएल, शमाये, अलिएल व अम्मीनादाब या लेव्यास बोलावून आणून सांगितले की तुम्ही लेव्यांच्या पितृकुळातील प्रमुख पुरुष आहात. तुम्ही आपल्या भाऊबंदासह शुचिरभूत व्हा. मग इस्रायलांचा देव परमेश्वर याच्या कोशासाठी जे स्थळ मी तयार केले आहे तेथे तो नेऊन पोहोचवा. दाविदाने कराराचा कोष ठेवण्यासाठी जागा तयार केली, पण निश्चित कोठे केली ते आम्हाला सांगण्यात आलेले नाही. मला वाटतं श्रोत्यानो, कराराचा कोष ठेवण्यासाठी मोरिया पर्वतावर जागा तयार केली. ही जागा यरुशलेमेतून आणि गुलगथा ह्यातून जाते, ज्या ठिकाणी येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळण्यात आले. अनेक वर्षानंतर त्याच ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर टांगण्यात आले आणि याच ठिकाणी अनेक वर्षांपूर्वी अब्रामाने इसाकाचा बळी देण्यासाठी त्याला आणले होते. देवाने अब्रामाच्या विश्वासाची परीक्षा बघितली व इसाकाला तो मारणार इतक्यात तो अब्रामाशी बोलला व इसाकाऐवजी दुसरे अर्पण त्याने अब्रामाला दाखवले. त्याच ठिकाणी अनेक वर्षांनी तुमच्या व माझ्या पापांसाठी येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळण्यात आले. दाविदाने नेमकी हीच जागा देवाच्या कोशाबद्दल निवडावी ही गोष्ट मला अतिशय प्रतिकात्मक वाटते. 13 वचन पहा, पूर्वीच्या प्रसंगी तुम्ही तो वाहून आणला नाही आणि आपण आपला देव परमेश्वर यास विधीप्रमाणे भजलो नाही, म्हणून त्याने आपल्याला तडाखा दिला.
आपणाला आठवतच असेल की कराराचा कोष पहिल्यांदा वाहून नेताना उज्जा मरण पावला. तेव्हा दाविदाने त्यासाठी देवाला दोष दिला होता. परंतु आता त्याला समजले की चूक देवाची नव्हती तर त्याची स्वतःची होती. आता त्याने ती कबूल केली. 14वे वचन, यावरून याजक व लेवी हे इस्रायलाचा देव परमेश्वर याचा कोष घेऊन जाण्यासाठी शुचिरभूत झाले. या सर्व वृत्तांतामध्ये श्रोत्यानो, यहोवा इस्रायलाचा देव याचा कोष या वाक्याचा वारंवार उपयोग केलेला आहे. यावरूनच हा कोष देवाच्या दृष्टीने किती महत्वाचा होता ते आम्हाला दिसून येते. 15वे वचन, मोशेने परमेश्वराच्या सांगण्यावरून आज्ञा केली होती, तिला अनुसरून लेव्यांनी त्या कोशास लाविलेल्या काठ्या आपल्या खांद्यावर घेऊन कोश वाहिला. श्रोत्यानो, या विधीसाठी दाविदाला सुसज्ज वाद्यवृंद व गायकवृंद हवा होता. ज्या दिवशी यरुश्लेमेत देवाचा कोष आणण्यात आला तो दिवस अत्यंत महत्वाचा दिवस होता. दाविदाच्या यरुश्लेमेतील आगमनाचा हा सर्वात उच्च बिंदू होता. यबुसी लोकांपासून जेव्हा दाविदाने यरुश्लेम नगरी ताब्यात घेतली त्याचा उल्लेखही देवाने या वृत्तांतामध्ये केलेला नाही. दाविदाच्या मोठ्या बांधकाम प्रकल्पाविषयीही फार लिहिण्यात आले नाही. देवाने इस्रायलाच्या आत्मिक जीवनावर मोठा भर दिला. श्रोत्यानो, देवाला आमच्या आत्मिक जीवनाविषयी अत्यंत काळजी आहे. प्रभू येशूने मत्ते शुभवर्तमान 6वा अध्याय 25 आणि 26 वचनांमध्ये, 27, 31 आणि 33 वचनांमध्ये ह्याविषयी सांगितलेले आहे. आम्ही आमच्या पापांमुळे देवाला पारखे झालो आहोत. त्याच्यापासून आम्ही दुरावलेले आहोत. ख्रिस्त येशूच्याद्वारे आम्हाला त्याच्याशी समेट करता येतो. आम्ही प्रभू येशूला पश्चात्तापपूर्वक अंतकरणाने जर आमचा तारक व प्रभू म्हणून स्वीकारतो तरच आमचा देवाबरोबर समेट शक्य आहे. श्रोत्यानो, आमच्या पदव्या, आमचे सन्मान, आमची प्रतिष्ठा, पैसा या गोष्टी देवासाठी महत्वाच्या नाहीत हे लक्षात घ्या. त्याच्यासाठी आमचे आत्मिक जीवन महत्वाचे आहे.
सर्व मोह एक बार जाऊया रे, एक बार जाऊया रे. चला 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 सारे, एक बार जाऊया रे, एक बार जाऊया रे. आता 15वा अध्याय 25वे वचन पहा काय सांगतं. दावीद, इस्रायलाचे वडील जन व सहस्त्रपती हे सर्व एकत्र होऊन परमेश्वराच्या कराराचा कोष ओबेद अदोम याच्या घरून मोठ्या उत्साहाने घेऊन येण्यासाठी तिकडे गेले. खरोखर हा एक फार मोठा दिवस होता, आनंदाचा दिवस होता. 26वे वचन. देवाने परमेश्वराच्या कराराचा कोष वाहून न्यावयास लेव्यास सहाय्य केले, तेव्हा त्यांनी 7 बैल व 7 मेंढे यांचा यज्ञ केला. ही सर्व अर्पणे येशू ख्रिस्ताकडे निर्देश करतात. ख्रिस्ताने तुमच्या व माझ्या पापांसाठी स्वतःचे समर्पण केले. आमच्या पापांची खंडणी भरून आम्हाला पापाच्या दास्यातून सोडवले. श्रोत्यानो, ज्या दिवशी आम्ही हे सत्य स्वीकारतो त्याच दिवशी देवाचा आमच्या बरोबरचा सार्वकालिक करार आमच्यासाठी पूर्ण होतो. तो सार्वकालिक करार हाच आहे की एकदा ख्रिस्ताच्या रक्ताने आमची पापे धुतली गेली की आम्ही त्याची संतान होतो. आमच्यावर न्यायाचा प्रसंग येत नाही. जीवनाच्या पुस्तकात आमचे नाव लिहिले जाते. आम्ही ख्रिस्ताबरोबर देवाच्या राज्याचे वतनदार होतो. ज्या दिवशी देवाच्या कराराचा कोष यरुशलेमेत आणला गेला, तो दिवस खरोखर मोठा आनंदाचा आणि उत्सवाचा दिवस होता. आम्हाला ख्रिस्ताचा आनंद माहीत नाही. बरेचदा ह्या आनंदापासून आम्ही वंचित राहतो. आम्ही देवाचा कोष आमच्या जीवनात आणलेला नाही. आमच्यापैकी कित्येक जण बढाया मारतात की माझे आजोबा पाळक होते, माझे काका पाळक होते, मी उच्चकुलीन ख्रिस्ती कुटुंबात जन्मलो आहे, वगैरे वगैरे. पण श्रोत्यानो, आम्ही हे समजत नाही की देवाला फक्त पुत्र आणि कन्या आहेत. त्याला पुतण्या, पुतणे किंवा नातवंडे नाहीत. जे स्वतःहून त्याचा स्वीकार करतात तेच त्याचे पुत्र व कन्या होऊ शकतात. आम्ही तर आनंदाचा उगम असलेल्या ख्रिस्ताला आमच्या जीवनात स्थानच दिले नाही, तर आमच्या जीवनात आनंद कोठून येईल? आमच्या उपासना सभा उत्साहाने कशा सुशोभित होतील? आम्ही बरेचदा दूरदर्शनवर क्रिकेटचे प्रक्षेपण पाहतो. त्या खेळासाठी जमलेल्या प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर आम्हाला दुःख दिसत नाही. ज्यांचे खेळाडी हरत आहेत त्यांचेही चेहरे फारसे दुःखी दिसत नाहीत. सर्वांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा उत्साह आणि उत्सुकता असते. परंतु आमच्यातील काही लोकांकडे पाहून कधीच असे वाटणार नाही की आम्ही देवाचे लोक आहोत. त्यांचा देव जिवंत आहे. आम्ही या गोष्टीचा निश्चित विचार करायला हवा आहे की आमचा यहोवा देव, इस्रायलचा पवित्र सेनाधीश परमेश्वर जिवंत देव आहे. आणि आहे तर आम्ही गलितगात्र का आहोत? माझी खात्री आहे की ज्यांना या जिवंत देवाचा अनुभव आहे त्यांचे चेहरे नेहमीच प्रकाशित असतात. त्यांच्या चेहऱ्यावर प्रभूचा आनंद असतो. मला वाटतं की ज्या दिवशी यरुशलेमेत दाविदाने देवाच्या कराराचा कोष आणला, त्या दिवशी जर त्या ठिकाणी कोणी परकीय लोक असतील तर ते दुसऱ्यांना या अनुभवाविषयी सांगताना नक्कीच म्हणाले असतील की त्या दिवशी यरुशलेमेत तुम्ही माझ्याबरोबर असायला हवे होते. काय सुंदर दिवस होता तो. श्रोत्यानो, आमच्या दूरदर्शनच्या टीव्हीवरच्या कार्यक्रमांमध्ये आत्मिक जीवनासाठी काही आहे काय? आमच्या वृत्तपत्रांमध्ये देवाचा आनंद दाखवणारी एकतरी बातमी आपणाला सापडते काय? बरेचदा धर्माविषयी, एखाद्या विक्षिप्त धार्मिक पुढाऱ्याविषयी किंवा काहीतरी अशाच बातम्या असतात. पण देवाचा आनंद, आत्मिक जीवन, खरा जीवन मार्ग याविषयी कधी काही बातमी असते काय? अर्थातच नाही. याचे कारण असे की खऱ्या जिवंत त्या परमेश्वराला प्रीती, शांती व आनंद यांचा उगम असलेल्या अत्यंत पवित्र परमेश्वराला आम्ही अजून ओळखलेले नाही. आम्ही अजून निद्रावस्थेतच आहोत. आम्ही जागृत होऊन त्याची खरेपणाने व आत्म्याने उपासना करण्याची हीच वेळ आहे. नंतर जेव्हा प्रभू येशू त्याच्या निवडलेल्या लोकांना आपल्या जवळ नेण्यासाठी पुन्हा येईल, तेव्हा खूप उशीर झालेला असेल आणि आम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येईल. म्हणून श्रोत्यानो, आज आम्ही आपल्या पापांबद्दल पश्चाताप करूया आणि ख्रिस्ताजवळ येऊया. आता 16व्या अध्यायात आपण पाहतो की दाविदाने तयार केलेल्या मंडपात कराराचा कोष ठेवण्यात येतो आणि त्याच्या सेवेसाठी दावीद कायम स्वरूपी तरतूद करतो. 16वा अध्याय
1 ते 3 वचने पहा काय सांगतात. इतिहासाचे पहिले पुस्तक 16वा अध्याय 1 ते 3 वचने. लोकांनी देवाचा कोष आणून त्यासाठी दाविदाने तयार केलेल्या तंबूत तो नेऊन ठेविला व त्यांनी देवापुढे होमबली व शांतर्पणे अर्पिली. दाविदाने होमबली व शांतर्पणे यांची समाप्ती केल्यावर परमेश्वराच्या नामाने लोकांस आशीर्वाद दिला. त्याने इस्रायलाच्या प्रत्येक स्त्री पुरुषास 1 भाकर, 1 मासाचा तुकडा व खिसमिसाची 1 ढेप अशी वाटून दिली. इस्रायलच्या लोकांसाठी हा मोठा आनंदाचा प्रसंग होता. त्यानंतर त्यांनी देवाला होमार्पणे अर्पण केली. आपण लेवीच्या पुस्तकात पाहिले होते की ही होमार्पणे येशू ख्रिस्ताकडे निर्देश करणारी होती. ही होमार्पणे देवापर्यंत पोहोचत असत. तसे श्रोत्यानो, या लोकांनी शांतर्पणेही अर्पण केली. ही शांतर्पणे येशू ख्रिस्ताने आपल्या वधस्तंभावर सांडलेल्या रक्ताच्याद्वारे आमच्यासाठी जी शांती दिली त्याचे प्रतीक होते. जेव्हा आम्ही ख्रिस्त येशूच्याद्वारे देवाच्या मार्गात येतो तेव्हा देवाबरोबरचे आमचे संबंध सुरळीत होतात. येशू ख्रिस्ताच्या व्यक्तित्वाला अशा प्रकारे जुन्या करारामध्ये उंचवण्यात आले आहे. ख्रिस्ताने आमच्यासाठी मरण पत्करले. तो 3ऱ्या दिवशी मरणातून पुन्हा उठला. ही सुवार्ता आम्हाला अशा प्रकारे जुन्या करारातही वाचायला मिळते. 4 वचन पहा काय सांगतं. 16वा अध्याय 4 वचन. मग दाविदाने परमेश्वराच्या कोशापुढे सेवा चाकरी करण्यास आणि इस्रायलाचा देव परमेश्वर याचा गुणानुवाद व उपकार स्मरण करण्यास काही लेवी नेमिले. श्रोत्यानो, आम्ही देवाच्या वचनात समरस व्हायला पाहिजे, असे की आम्ही देवाविषयी ईर्ष्यावान बनू. क्रिकेटचे प्रेम असलेल्यांना क्रिकेटचे चाहते म्हटल्या जाते, परंतु तसेच प्रेम देवाविषयी असणाऱ्यांना मात्र धर्मांध म्हटल्या जाते. पण आम्हाला धर्मांधांची गरज नाही. आम्हाला अशा विश्वासणाऱ्यांची गरज आहे जे देवाच्या वचनामध्ये खूप समरस होऊन जातात. देवाचे सतत उपकार मानून त्याच्यामध्ये आनंद करण्याची ज्यांची वृत्ती असते. श्रोत्यानो, खरोखर प्रभूचा आनंद एक विलक्षण सुंदर गोष्ट आहे. ती एक अवर्णनीय गोष्ट आहे. या आनंदाचा ज्याला अनुभव आला आहे तोच म्हणू शकतो, प्रभूचा आनंद माझे सामर्थ्य आहे. आपणाला हा आनंद प्राप्त झाला आहे काय? नंतर 5, 6 आणि 7 वचने सांगतात. प्रमुख आसाफ व त्याचे दुय्यम जखऱ्या, येयेल, शमिरामोत, यहिएल, मतिथ्या, अलियाब, बनाया, ओबेद, अदोम व इयेल हे सतार व वीणा वाजवीत असत आणि आसाफ झांज वाजवीत असे. आणि बनाया व अहजिएल ही याजक देवाच्या कराराच्या कोशापुढे नित्य करणे वाजवीत असत. त्या दिवशी प्रथम दाविदाने परमेश्वराचे स्तोत्र म्हणण्याचे काम आसाफ व त्याचे बांधव यास सांगितले. ते स्तोत्र हे. श्रोत्यानो, हे स्तोत्र आम्हाला पुन्हा वाचायला मिळणार आहे. स्तोत्रसंहिता 105 1 आणि 2 वचने सांगतात. परमेश्वराचे उपकार स्मरण करा, त्याचे नाम घ्या, राष्ट्रास त्याची कृत्ये जाहीर करा, त्याचे गुणगान करा, त्याला त्याची स्तोत्रे गा, त्याच्या सर्व अद्भुत कृत्यांचे वर्णन करा. आम्हाला देवाविषयी बोलण्याची व त्याचे वचन आत्मसात करण्याची गरज आहे. दुर्दैवाने आमच्यापैकी अनेक लोक असे आहेत की ज्यांना टीव्हीवरच्या जाहिराती देवाच्या वचनापेक्षा जास्त माहीत असतात. तसेच आमच्यापैकी काही उपदेशकही असे आहेत की त्यांना फुटबॉलविषयी देवाच्या वचनापेक्षा जास्त माहिती असते. आमच्या लहान मुलांना सिनेमाची गाणी, नृत्याच्या हालचाली तोंडपाठ आहेत, पण पवित्र शास्त्रातील गोष्टी त्यांना माहीत नाहीत. याचे कारण त्यांचे आईवडील त्यांना देवाचे भय धरायला शिकवत नाहीत. पुढे जाऊन ही मुले कोणत्या प्रकारचे ख्रिस्ती लोक होणार याची त्यांच्या आईवडिलांना काळजी दिसत नाही. ख्रिस्ती मूल्ये त्यांना त्यांच्या बालपणापासून शिकवली तर आमचा ख्रिस्ती समाज आदर्श समाज होईल. आमच्या समाजाद्वारे ख्रिस्ताला उंचावले जाईल असा विचार हे आईवडील करीत नाहीत. अमुक एका सिनेमातले गाणे माझा 4 वर्षाचा मुलगा किंवा मुलगी सुंदर गाते किंवा त्याच्यावर तो अतिशय सुंदर नृत्य करतो याचे आमच्या ख्रिस्ती आईवडिलांना भूषण वाटते. श्रोत्यानो, हे आमच्या आत्मिक ऱ्हासाचे कारण आहे. आमचा आत्मिक ऱ्हास असाच होत राहिला तर आमची पुढची पिढी देवाकडे पाठ फिरवेल. त्यांना देवाविषयी आस्था राहणार नाही व देवाने दिलेली नीतिमूल्ये त्यांना कचऱ्याप्रमाणे वाटतील. शेवटी ते स्वतःवर देवाचा विनाशकारी क्रोध ओढून घेतील. देवाच्या क्रोधापासून त्यांना कोणीही वाचवू शकणार नाही. ही गोष्ट अत्यंत भयंकर आहे. आम्ही आत्ताच पश्चातापी अंतकरणाने देवाच्या वचनाकडे वळायला पाहिजे. देवाविषयीचे सुंदर रहस्य त्यातच लपलेले आहे.
लक्षात ठेवा श्रोत्यानो, की देवाचे वचन हे मोहळातून पाझरणाऱ्या मधापेक्षाही मधुर आहे. ते खुद्द देवाच्या मुखातून बाहेर पडलेले आहे, म्हणून विश्वसनीय व जीवनदायी आहे. त्याद्वारे आम्हाला पापांपासून मुक्ती मिळते. ख्रिस्ताने दिलेले स्वातंत्र्य चाखण्यासाठी, त्याचे माधुर्य अनुभवण्यासाठी आम्ही आताच देवाच्या वचनाकडे वळले पाहिजे. मला माहीत नाही श्रोत्यानो, की तुमच्या जीवनामध्ये देवाच्या वचनाला तुम्ही कोणते स्थान दिलेले आहे, किंवा आपण फक्त रविवारी मंदिरात जाऊन जे वचन ऐकता त्यावरच निर्वाह करता. जर असं आहे तर आपण फार भयंकर अशा संकटात आहात. परमेश्वर आज आपणाला चेतावणी देत आहे की आपण त्याचं वचन प्रतिदिवशी वाचावं, प्रार्थना करावी, त्या वचनावर मनन करावे आणि त्या वचनानुसार आपण जीवन जगावे. आपल्या लेकरांना देवाच्या वचनाविषयी शिकवण द्या. देवाचे भय बाळगण्यास शिकवा. देवाच्या ज्ञानात आणि वचनात, भयात त्यांची वाढ करा. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव आणि ह्या गोष्टीमध्ये आपणा सर्वांचे मार्गदर्शन करो. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. आपणा सर्वांस एक आनंदाची बातमी. तुमचे मोफत कॅलेंडर तुमच्या पत्त्यावर पाठवण्यासाठी तयार आहे. तुमची प्रत किंवा कॅलेंडर प्राप्त करण्यासाठी कृपया तुमचे नाव, पूर्ण पत्ता आणि मोबाईल नंबर SMS किंवा व्हॉट्सअप मेसेजद्वारे स्क्रीनवर दाखवलेल्या नंबरवर पाठवावे. प्रियांनो, जेव्हा आम्ही देवाला आमच्या जीवनात प्रथम स्थान देतो, त्याच्या मार्गदर्शनानुसार आम्ही आमची वागणूक बदलतो, तर ते आमच्यासाठी, आमच्या जीवनासाठी आशीर्वाद आणतात. प्रियांनो, देवाने दिलेली संधी कधीही वाया जाऊ देऊ नका. त्याने जे काही आज्ञापिले आहे त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न करा. देवाचे मार्गदर्शन लिखित स्वरूपात आजही आमच्या हातात आहे, ते म्हणजे पवित्र शास्त्र. देवाच्या वचनाप्रमाणे आचरण करा. हाच आजच्या अध्ययनाचा मूळ गाभा आहे. प्रियांनो, देव आजही मदत करण्यास तयार आहे. प्रश्न असा आहे की काय आम्ही त्याला योग्य प्रतिसाद देण्यास तयार आहोत? आपण प्रार्थना करू. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो बापा, की आमचं जीवन हे तुझ्यामुळे आशीर्वादित झालेलं आहे. वेळोवेळी तुझ्या आशीर्वादांचा वर्षाव तू आमच्या जीवनामध्ये करतोस. यासाठी की प्रभूजी, तुझी प्रीती आमच्यावरती आहे. आम्ही तुझी निर्मिती आहोत हे तू विसरत नाहीस. आणि म्हणूनच प्रभूजी, आमचं आचरण कसं असावं याविषयी जे मार्गदर्शन तू आम्हाला केलेलं आहेस ते आम्ही स्वीकारतो आणि तुला विनंती करतो, योग्य आचरण करण्यासाठी तुझं सहाय्य तू आम्हाला कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक. आमेन. देवाचे भय धरा आणि त्याच्या आज्ञा पाळा. प्रभू आपणास सहाय्य करो.